त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश देवाने त्यांच्यावरची नजरच काढून टाकली. काय केलं माहिती का? समजा उदाहरणार्थ देवाचा कॅमेरा आपल्यावरती चालू आहे. ज्यावेळेस मनुष्य देवाच्या विरुद्ध वागू लागतो, देव त्याचे नेत्र किंवा त्याचा कॅमेरा त्या लोकांवर काढून टाकतो. कल्पना करा तुम्ही आता. देवाने त्या लोकांना सोडलं आणि देवाने त्या लोकांना सोडल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला असेल? फायदा झाला का तोटा झाला? लक्षात ठेवा. म्हणून आज प्रभूकडे ही प्रार्थना करा, माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात, तुमच्या फॅमिलीत, माझ्या फॅमिलीत कुठलीही परिस्थिती येऊ द्या, परंतु प्रभू तुझ्या उपस्थितीपासून मला त्या जीवनात जाऊ देऊ नको पुन्हा. मला सगळेजण आमेन. पुन्हा त्या जीवनात मला जायचं, पुन्हा मला त्या जादू टोण्याकडे जायचं नाही, शकून पाहायला जायचं नाही, मला मुहूर्त पाहायला जायचं नाही परत. देवाने जर नजर काढली तर आम्ही काय बोलणार आहे आमच्या मुखातून? देवाने मला सोडलं, देव माझी प्रार्थना ऐकत नाही, देव माझ्या प्रार्थनेला उत्तरच देत नाही. नाही आता मी मनच लागत नाही माझं पवित्र शास्त्र वाचायला, मला गाणे गायला इच्छाच होत नाही, आता मला देवाच्या मंदिरात येण्यासाठी इच्छाच होत नाही, आता नाही मला काहीच असं होत, वेगळंच वाटायला लागले आता काय. हे माणसाचे नेहमीचे बोलणे आहे. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. नेहमी मनुष्य हे बोलतो. का बोलतो? लक्षात ठेवा, ज्यावेळेस मनुष्य चुकतो आणि त्याने जर येरवाळी पश्चाताप जरी केला नाही तर त्याचा परिणाम तो मनुष्य एकटा पडतो आणि त्याला जाणवतं की देवाने माझ्यावरचा हात काढलेला आहे. खिन्न होणार, निराश होणार, दुःखी होणार, अस्वस्थ त्याला वाटणार, त्याला स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करूशी वाटणार, वाईटच करणार, बरं तर करणार नाही, काहीतरी चुकीचा निर्णय करण्याचा तो प्रयत्न करणार. कशामुळे होतं माहिती का? देवाला सोडल्यामुळे, देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे. इस्रायल लोकांनी ते अनुभवले आणि म्हणून मंडळीतल्या लोकांना देखील, खूपशा लोकांना हा अनुभव येतो. खूपशा